हॅलो फ्रेंड्स, आज आपण BCom फर्स्ट इयर सेमिस्टर 2चा ब्रँच अकाउंट हा प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण डारा स्टोअर्स म्हणून हा प्रॉब्लेम पाहूयात. इथं काय लिहिलं आहे प्रश्न पहिल्यांदा बघून घेऊया. डारा स्टोअर्स लिमिटेड विथ इट्स हेड ऑफिस ॲट दिल्ली इन्व्हाइटेड गुड्स टू इट्स ब्रँच ॲट गाझियाबाद ॲट 20% लेस दॅन द लिस्ट प्राईज. म्हणजेच लिस्ट प्राईजपेक्षा 20% कमीने माल त्यांच्या ब्रँचला त्यांनी पाठवला आहे. द लिस्ट प्राईज इज कॉस्ट प्लस 100% प्रॉफिट. म्हणजेच कॉस्टपेक्षा 100% प्रॉफिटने त्यांनी तो माल पाठवला आहे. फॉलोइंग आर द पर्टिक्युलर्स रिलेटिंग टू द ब्रँच फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2017. तर हा पहिल्यांदा आपण समजून घेऊया ह्याच्यामध्ये कसं त्यांनी सांगितलं आहे. सर्वात पहिल्यांदा त्यांनी कॉस्ट प्लस 100% प्रॉफिट त्यांनी सांगितलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण कॉस्ट समजून घेऊया. कॉस्ट जर आपण समजा 100 समजली, तर त्यास 100% प्रॉफिट म्हणजे झाली 100, म्हणजे ह्याची टोटल झाली 200. नंतर त्यांनी सांगितलं आहे की 20% कमीमध्ये त्यांनी त्यांच्या ब्रँडसाठी माल पाठवलेला आहे. 20% लेस दॅन द लिस्ट प्राईज. लिस्ट प्राईज जर 200 असेल तर ह्याच्यामधून 20% गेले, म्हणजेच लिस्ट प्राईज जर 200 असेल आणि यातून 20% गेले म्हणजेच 40 रुपये गेले, शिल्लक राहिली 160. म्हणजेच कॉस्ट प्राईजपेक्षा 60% जास्त एक्स्ट्राने ह्या ब्रँचला माल पाठवलेला आहे. तर पुढे आपण पाहून घेऊया. स्टॉक ॲट ब्रँच ऑन 1/4/2016 ॲट इनवॉइस प्राईज. इनवॉइस प्राईज यांनी सांगितलेलं आहे. तर खास करून इनवॉइस प्राईजमध्ये त्यांनी ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 1/4/2016चा. 31/3/2017 हा क्लोजिंग स्टॉक आहे. आणि स्टॉक ऑन 1/4/2017 1/4/2016 ओपनिंग बॅलन्स आहे 16,000 रुपये. व हा प्रॉफिट लावून हा बॅलन्स आहे. ब्रँच डेटर्स 1/4/2016 8,000 रुपये. डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 8,000 रुपये. पिट्टी कॅश ऑन ब्रँच 1/4/2016 125 रुपये. पिट्टी कॅशचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 125 रुपये. गुड्स सेंड टू ब्रँच ॲट इनवॉइस प्राईज 1,60,000 रुपयाचा माल त्यांनी पाठवलेला आहे. गुड्स रिटर्न बाय ब्रँच 16,000. ब्रँचने 16,000 रुपयाचा माल वापस केला आहे. टोटल सेल्स मेड बाय ब्रँच 1,10,000 रुपयाचा टोटल सेल्स झालेला आहे. टोटल कॅश सेल्स मेड बाय ब्रँच 40,000 रुपये. म्हणजे टोटल सेल्स 1,10,000 झाला आहे, त्यातून 40,000 रुपये कॅश सेल झाला आहे. म्हणजेच 70,000 रुपये जे आहे ते क्रेडिट सेल्स झाले आहे. टोटल कॅश रेमिटेड टू हेड ऑफिस. ब्रँचने टोटल अकाउंटला कॅश रेमिटेड हेड ऑफिसला केला आहे 1,00,000 रुपये. पुढे दिलेले आहे डिस्काउंट अँड अलाउन्सेस मेड टू डेटर्स. ह्याची एंट्री डेटर्स अकाउंटमध्ये जाईल 4,000 रुपये. डिस्काउंट दिलेला आहे डेटर्सला 4,000 रुपये. त्याच्या खाली आलो तर कॅश सेंड बाय द हेड ऑफिस. हेड ऑफिसने सॅलरीसाठी कॅश सेंड केली आहे, रेंटसाठी केली आहे. इन्शुरन्स फॉर 12 मंथ्स अप टू 30/6/2017. म्हणजेच 31/3/2017ला आपलं इयर संपलं आहे व 30/6/2017पर्यंत त्यांनी इन्शुरन्स केला आहे. म्हणजे प्रीपेड इन्शुरन्स इथं आहे. पिट्टी कॅशसाठी त्यांनी पैसे पाठवले आहेत 500 रुपये. स्टॉक ॲट ब्रँच ऑन 31/3/2017 ॲट इनवॉइस प्राईज. म्हणजेच क्लोजिंग स्टॉक आहे 20,000 रुपयाचा. पिट्टी एक्सपेन्सेस ॲट द ब्रँच 575 रुपयाचे पिट्टी एक्सपेन्सेस झालेले आहेत. असर्टन द प्रॉफिट ऑर लॉस मेड बाय ब्रँच बाय प्रिपेरिंग द ब्रँच अकाउंट इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस. आता आपल्याला ब्रँच अकाउंट आणि डेटर्स अकाउंट हे दोन्ही काढून घ्यायचं आहे. सर्वात पहिल्यांदा जर बघितलं तर इथं ब्रँच अकाउंट इथं ओपन केलेलं आहे व मागच्या बाजूस डेटर्स अकाउंट ओपन केलेलं आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप एक घेऊ. इथं सगळे ओपनिंग बॅलन्स दिले आहे. स्टॉक ऑन ब्रँच 1/4/2016 ब्रँच डेटर्स पिट्टी कॅश गुड्स सेंड टू ब्रँच. आता पहिल्यांदा स्टॉक ॲट ब्रँच 1/4/2017 हे ब्रँच अकाउंटमध्ये 1 नंबरला डाव्या बाजूला जे काही त्यांनी पाठवलं असेल ते सगळं डाव्या बाजूला येतं आणि जे काही त्यांनी रिव्हर्स पाठवले ते सगळं आणि क्लोजिंग बॅलन्स सगळं क्रेडिटला येतं. मग 1/4 पहिल्यांदा इथे घेतला आहे स्टॉक ऑन 1/4/2016. ओपनिंगचा स्टॉक किती दिला आहे 16,000 रुपये दिला आहे. 16,000 असं घेतला. सगळे ओपनिंग बॅलन्स पहिल्यांदा लिहून घ्यायचे. ब्रँच डेटर्स दिले आहेत 8,000 रुपये. ब्रँच डेटर्स 8,000 रुपये घेतले. पिट्टी कॅश दिला आहे ओपनिंगचा 125 रुपये. पिट्टी कॅश आपण ओपनिंगचा 125 रुपये घेतला. टू गुड्स सेंड टू द ब्रँच ॲट इनवॉइस प्राईज 1,60,000. टू गुड्स सेंड टू ब्रँच 1,60,000. आता ते समजून घ्या. इथे सांगितलेलं आहे की ॲट इनवॉइस प्राईज त्यांनी दिलेलं आहे 16,000 रुपये. तर आपल्याला ह्याची ॲक्च्युअल प्राईज आपल्याला काढावी लागेल. आता 16,000 रुपयाचा जरी ओपनिंग बॅलन्स जरी दिला असला तर ह्यातनं आपल्याला ॲक्च्युअल प्राईज पहिल्यांदा काढून घ्यावं लागेल. तर आपण मागाशी बघितलं होतं की 60% प्रॉफिटमध्ये ह्यांचा माल त्यांनी पाठवलेला आहे. आता इथं पहिल्यांदा आपण ओपनिंग स्टॉक दिला आहे 16,000 रुपये.
त्यालाच ऑपोजिट क्रेडिटमध्ये आपल्याला लिहून घ्यावं लागेल. 16,000 रुपयाचा आपल्याला स्टॉक रिझर्व काढून घ्यावा लागेल. म्हणजे 60% प्रॉफिट त्यातनं कुठं तिथं. तर मग इथं त्यांनी स्टॉक दिलेला आहे, याचा आपण स्टॉक रिझर्व ह्या बाजूला आपलं काढून घ्यायचं आहे. कुठं उल्लेख असेल तिथे आपल्याला ते इन्व्हॉइस प्राईजमध्ये केले म्हणून इकडे ह्या बाजूला पण आपल्याला घ्यावं लागेल. तर पहिल्यांदा दिला आहे स्टॉक 1/4/2017 16,000 रुपये. त्याचं रिझर्व पहिल्यांदा काढून घेऊ आपण. 16,000 भागिले 160 गुणिले 100 अशा पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. तर ह्याचं उत्तर येईल 10,000 रुपये. मग 16,000 रुपये स्टॉक दिला आहे, तर त्याची ॲक्च्युअल प्राईज होती 10,000 रुपये. तर स्टॉक रिझर्व इकडे येणार आपला 6,000 रुपये. कारण इन्व्हॉइस प्राईजनी 16,000 रुपये दिलेले आहे, ॲक्च्युअल प्राईज त्याची 10,000 रुपये होते. मग 10,000 इकडे वजा केले आपण, तर 6,000 एक्स्ट्रा राहतात. ते 6,000 इकडे आपण ह्या बाजूला घेतली क्रेडिट बाजूला टू कॅश. सगळ्यात पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्स घ्यायचा इथं डेबिटला. त्याच्याखाली गुड्स सेंड टू ब्रँच 1,60,000 रुपये हे घ्यायचं. आणि 3 नंबरला त्यांनी जे काय खर्च केले असतील ते घ्यायचे. त्याचे खर्च त्यांनी सगळे दिले आहेत. कॅश सेंड बाय हेड ऑफिस फॉर सॅलरी, रेंट, इन्शुरन्स, पेटी कॅश ते घेतले. सॅलरी 2,800, रेंट 2,200, इन्शुरन्स 1,200 आणि पेटी कॅश 500 रुपये पाठवले. सगळ्याची टोटल बाहेर काढून घेतली 6,700 रुपये. आता आपल्या ह्या बाजूला यायचं आहे. ह्या बाजूला इकडे त्यांनी दिलेलं आहे, इथे त्यांनी दिलेलं आहे गुड्स सेंड टू ब्रँच 1,60,000 रुपये. ह्याचे पण आपल्याला इकडे लोडिंग काढून घ्यावं लागेल. जसं आपण स्टॉक रिझर्व इथे काढलं तसं त्याच्या खाली आपल्याला गुड्स सेंड टू ब्रँचचे लोडिंग इकडे काढून घ्यावं लागेल. तर इथं पुस्तकामध्ये दिलेलं आहे बाय गुड्स सेंड टू ब्रँच लोडिंग 1,60,000 60% प्राईज ऑन एक्स्ट्रा ह्याच्यावर. मग 1,60,000 भागिले 160 गुणिले 100 असं केलं तर याचं उत्तर येईल 1,00,000 रुपये. तर 1,60,000मधून 1,00,000 गेले तर खाली शिल्लक राहते 60,000 रुपये. तर 60,000 आपण लिहून घेतले. कुठं स्टॉकचा उल्लेख झाला त्याच्या विरुद्ध आपल्याला इकडे क्रेडिट साईडला लिहावं लागलं असं, कारण ते इन्व्हॉइस प्राईजमध्ये त्यांनी प्राईज दिली आहे. त्याच्या खाली आपण इथं दिलेलं आहे बाय बँक 1,00,000 रुपये. टोटल कॅश रेमिटेड टू हेड ऑफिस 1,00,000 ते आपण घेतले ते 1,00,000 रुपये. बाय गुड्स सेंड टू ब्रँच रिटर्न्स 16,000. गुड्स रिटर्न बाय ब्रँच 16,000 रुपये आपण घेतले. गुड्स रिटर्न बाय ब्रँच 16,000 रुपये दिलं आहे. ते रिटर्न केलेलं आपण ह्या बाजूला घ्यायचं. ह्या बाजूला सगळं पाठवलेलं घ्यायचं, ह्या बाजूला सगळं रिटर्न आलेलं घ्यायचं. नंतर मग इथं शेवटला खाली क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे. इथे त्यांनी स्टॉकचा क्लोजिंग बॅलन्स सांगितलं आहे. स्टॉक ऑन ब्रँच ऑन 31/3/2017 ॲट इन्व्हॉइस प्राईस 20,000 रुपये. इथे बाय स्टॉक शेवटला सगळ्यात इथे पहिल्यांदा सगळ्यात ओपनिंग बॅलन्स घ्यायचा डेबिटला आणि क्रेडिटला सगळ्यात शेवटला क्लोजिंग बॅलन्स घ्यायचा ब्रँच डेटर्स अकाउंटमध्ये, ब्रँच अकाउंटमध्ये. मग इथं बाय स्टॉक दिलेला आहे त्यांनी 31/3/2017 20,000 रुपये. बाय स्टॉक 20,000 रुपये आपण घेतला. त्याच्या खाली डेटर्स अकाउंट आपलं क्रिएट करावं लागेल. डेटर्स अकाउंट क्रिएट केलेलं आहे. ओपनिंगचा बॅलन्स डेटरचा किती दिला आहे 8,000 रुपये दिला आहे. तो 8,000 रुपये आहे तिथे घेतला. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन करून 8,000 रुपये घेतला. त्याच्यानंतर टोटल सेल्स झालेला आहे 1,10,000चे. त्यातून कॅश सेल्स झाला आहे 40,000 रुपये. टोटल सेल्स 1,10,000, त्यातले कॅश सेल्स झाला 40,000. म्हणजे 70,000 रुपयात जे सेल झाला तो क्रेडिटमध्ये सेल झाला आहे, म्हणजेच उधारीवर सेल झाला आहे. तर टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 8,000 रुपये केल्यानंतर टू सेल्स क्रेडिट 70,000 रुपये आपल्याला घ्यावं लागेल. 1,10,000 टोटल सेल्स आहे, 40,000 रुपयाचं कॅश सेल्स, म्हणजे बाकी राहिलं 70,000 रुपये क्रेडिट सेल्स. हे सगळं दोन्ही डेबिटला घ्यावं लागेल आपल्याला, कारण इकडे वाढती बाजू आहे. इकडे ओपनिंगचा बॅलन्स आणि इथे क्रेडिट सेल्स किती झाले ते 70,000 रुपये. ह्याची टोटल 78,000 रुपये. त्याच्यानंतर दिला आहे डिस्काउंट अँड अलाउन्सेस मेड टू डेटर्स 4,000 रुपये. ह्यातनं वजा होणार डिस्काउंट दिला आहे. तर बाय डिस्काउंट 4,000 रुपये घेतले आहे. इथे अजून एक एंट्री आहे बघा, गुड्स रिटर्न बाय डेटर्स 2,000 रुपये. डेटर्स करून 2,000 रुपयाचा माल आपला परत भेटला आहे. तर बाय रिटर्न इनवर्ड 2,000 रुपये घेतले आहे. त्याच्यानंतर बाय कॅश आपल्याला 60,000 रुपये भेटले आहे, आपण ह्याचे 60,000 रुपये घेतलेले आहे. त्याच्यानंतर बाय बॅलन्स कॅरीड डाऊन बॅलन्सिंग फिगर करून 12,000 रुपये आलेला आहे व आपण 78,000 रुपये टोटल केले आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजेच डेटर्सचा हा क्लोजिंग बॅलन्स झाला, म्हणजेच 12,000 रुपये आपल्याला अजून डेटर्सकडून येणे आहे. तर हा क्लोजिंग बॅलन्स आपण इथं लिहून घेतला आहे. स्टॉकच्या खाली बाय डेटर्स 31/3/2017 12,000 रुपये घेतले आहे. आता आपण पिट्टी कॅशचं काढून घेऊ. पिट्टी कॅशचं ओपनिंग बॅलन्स आहे 125 रुपये. तर अशा प्रकारे आपण पिट्टी कॅश अकाउंट आपला काढता येईल. ओपनिंग बॅलन्स 125 रुपये आहे पिट्टी कॅशच्या इथे, व त्यानंतर 500 रुपये नंतर इथं पाठवलेले आहेत ब्रँचने पिट्टी कॅशसाठी. दोन्ही मिळून टोटल झाली 625. व इथे पिट्टी कॅश एक्सपेन्सेस
575 झाले आहेत. त्यातून आपण लेस PT एक्सपेन्सेस 575 घेतले तर बॅलन्स ॲट द एंड 50 रुपये शिल्लक राहिले. तर इथं आपण क्लोजिंग बॅलन्समध्ये बाय PT कॅश 50 रुपये घेतलेला आहे. आता इथे इन्शुरन्स आपला काढावा लागेल. इन्शुरन्स 30/6/2017 1200 रुपये आहे. इन्शुरन्स हा 12 महिन्याचा दिलेला आहे. तर आपण पहिल्यांदा इन्शुरन्स महिन्याला किती पडतो हा बघून घेऊ. 12 महिन्यासाठी इन्शुरन्स 12 महिन्यासाठी इथं दिलेला आहे 1200 रुपये व 30/6/2017 इन्शुरन्स आहे. आपला अकाउंट क्लोज झाला आहे 30 मार्च 2017. मग 12 महिन्यासाठी इन्शुरन्स 1200 रुपये दिलेला आहे. म्हणजेच 1200 भागिले 12 जर केलं एका वर्षामध्ये 12 महिन्याचं 12 जर केलं तर एका महिन्यासाठी आले 100 रुपये. 30/6/2017 त्यांनी इथे इन्शुरन्स दिलेला आहे. आपला अकाउंट 31/3/2017 संपला आहे. म्हणजेच 3 महिने एक्स्ट्रा झाले तर 100 रुपये एका महिन्याला म्हणजेच प्रीपेड झाले. 1200 भागिले 12 केलं तर 100 महिने पर मंथ आले. असे 3 महिने एक्स्ट्रा आहेत म्हणून 300 रुपये एक्स्ट्रा आपला आले. म्हणून ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रीपेड इन्शुरन्स 300 रुपये आपण घेतले. व इथे गुड्स सेंड टू ब्रँच रिटर्न्स 16,000 रुपये आपण घेतले होते. त्याचं स्टॉक रिझर्व आपण इथं घेतलेला आहे. टू गुड्स सेंड टू ब्रँच लोडिंग इन रिटर्न्स 16,000 रुपये ही इनवाईस प्राईस झाली. 16,000 भागिले 160 गुणिले 100 म्हणजे झाले 10,000 रुपये. म्हणजे 16,000मधून 10,000 गेले तर 6,000 रुपये एक्स्ट्रा असतात आपल्याला. 6,000 रुपये आपण इथे लोडिंग म्हणून घेतलं आहे. त्याच्या खाली तर आपण क्लोजिंग स्टॉक घेतलेला आहे 20,000 रुपयाचा. 20,000 भागिले 160 20,000 रुपये आपला क्लोजिंग स्टॉक आपण घेतला आहे. तर 20,000 भागिले हा पण इन्व्हेस्ट प्राईस आहे. 20,000 भागिले 160 गुणिले 100 जर केला तर 12,500 येते. मग 20,000 वजा 12,500 बरोबर 7,500. ह्याचं पण आपण स्टॉक रिझर्व ह्या बाजूला काढून घेतला आहे. स्टॉक रिझर्व 7,500. ह्याची टोटल केली 2,14,350 येते. ह्याच्यामध्ये जे कमी पडते तो आहे प्रॉफिट. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट केले 10,025 रुपये आपण घेतले आहे. अशा प्रकारे आपण हा ब्रँच अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवला आहे. थँक्यू. सबस्क्राईब फॉर मोर.